आता या सगळ्याबाबत प्रचंड तीव्र संताप आहे. सातत्याने या घटना घडतायत. मागच्या 4 दिवसापूर्वी मला ईश्वरपूरच्या एका पालकाचा फोन आला की माझी मुलगी शिकायला सांगलीमध्ये आहे आणि ती 17 वर्षाची आहे, मेरिटमध्ये नंबर 1 ला आहे आणि तिला एक हा जिहादी प्रवृत्तीचा पोरगा सातत्यानं त्रास देतोय. म्हणलं या तुम्ही. मी बोलतोय एसपी साहेबांना. सावळजला तिथल्या पोरानं हिंदू मुलीबरोबर आधी लग्न केलंय, आता परत मारवाडीची पोरगी घेऊन फरार झालाय. मारवाडी राजस्थानवरनं जगायला आलेले मारवाडी राजपुरोहित ब्राह्मण समाजाचे, आणि त्या मुलीला फूस लावून तो 2 महिने झाला पसार आहे. ह्या घटना सातत्यानं घडतायत. लव जिहाद, सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करणं, लँड जिहाद, वोट जिहाद, ज्यूस जिहाद, कॉर्पोरेट जिहादचं प्रकरण तुम्ही नाशिकचं बघितलं. हे प्रकरण सगळी ठरवून घडलेली आहेत, ठरवून घडतायत. आणि त्यामुळे या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहणं हे सकल हिंदू समाजाची जबाबदारी आहे. आणि मी जे दानशूर लोक आहेत त्यांना पण मी विनंती करतो, सरकारच्या पद्धतीनं काम करेल, सरकारकडे आपण पाठपुरावा करू, परंतु आपण या कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता आहे. या कुटुंबाच्या पाठीमागे आर्थिक पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे समाजातल्या दानशूर लोकांनी मुलीची जबाबदारी घेणं, मुलाची जबाबदारी घेणं, त्यांना काहीतरी आर्थिक मदत देणं, अशा पद्धतीचं काम आपल्या सांगलीतल्या व्यापारी लोक असतील किंवा आणखी काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी लोक असतील तर ह्यांनी हे काम करावं. आणि म्हणून या घटनेच्या निषेधार्थ सांगली कुपवाड 21 तारखेला बंद ठेवण्याच्या संदर्भामध्ये सकल हिंदू समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या सगळ्या सांगली मिरजमध्ये अत्यंत ही संतापजनक घटना घडल्यामुळं सांगली शहर आणि कुपवाड शहर बंद ठेवून आपण 21 तारखेला शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे मारुती चौकामध्ये, तिथून महानगरपालिकेपर्यंत एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे 4 वाजता सायंकाळी, शुक्रवारी दिनांक 21 ऑगस्टला सायंकाळी 4 वाजता शिवतीर्थ ते महानगरपालिका अशा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळं सांगलीच्या बंदमध्ये, आता माझ्या तर राजकारणामध्ये मी कधी बंदच केला नाही, माझा हा पहिलाच प्रसंग आहे, परंतु लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत आणि अशा घटना सातत्यानं घडतायत. वैवाहिक महिलांना तर जास्त टार्गेट केलं जात आहे. वैवाहिक महिला किंवा पतीचं निधन झालेल्या महिला ज्याच्या नावावरती प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टी हाणता येईल, ढापता येईल, त्याच्या पद्धतीचं प्लॅनिंग केलं जात आहे. हा हिंदू मुस्लिम हा अजिबात विषय नाही. कारण हिंदू मुस्लिम जर करण्याचा आमचा विषय असता हे प्रकरणच घडलं नसतं. ह्या प्रकरणाचं कारण काय? जी काही तज्ज्ञ लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की अशा विषयावरती बोलतात, तर ह्या नवरा बायकोचा मर्डर करण्याचं कारण काय? मर्डर करण्यासारखा त्यांचा काही विषयच नव्हता, त्यांचा कुठला वाद नव्हता. हे बिचारे कधी त्याला ब्र शब्दानं बोले नाहीत. 7-8 महिने तो त्रास देतोय. तुम्हाला त्या परिसरातील लोक सुद्धा सांगतील की बाबांनो हा कोणाच्याही अध्यामध्यात नसणारा माणूस आणि तरुण आहेत, 40-42 त्यांचं वय आहे आणि करून खाणाऱ्या लोकांचा तुम्ही असा घात करता. आणि जेव्हा पोलिसांनी विचारलं तर फक्त अल्लाच्या नावानं तो नुसता तिथं ओरडत होता, बाकी तिथं काही नाही, तिथं काही तो स्पष्टपणे त्या विषयावरती बोलत नव्हता. तर असे नीच काम हे सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी घडतंय आणि ते घडू नये यासाठी हिंदू समाजाने एकत्रित यावं अशी भूमिका आमची आहे. आणि 21 तारखेला माननीय आमदार संग्राम भैया जगताप हे अहिल्यानगरवरून या मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत. माननीय आमदार महेशदादा लांडगे हे पिंपरी चिंचवडहून या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी येणार आहेत. अन्य हिंदुत्ववादी चळवळीमध्ये काम करणारे सहकारी मित्र या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. तर हात जोडून विनंती आहे सांगलीकरांना की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हावं.